हाय गृहिणी लाईफ, कशा आहात तुम्ही? पहा, कांदे प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आणतात. त्याच्यामुळे आपल्याला कांदे कट करणे देखील हे महत्त्वाचे असते. त्याच्यामुळे आपण कांदे कट करण्याचे जरी चॉपर घेतला तरी सुद्धा आपल्या डोळ्यात पाणी हे येतेच. तर पाणी डोळ्यात येऊ नये म्हणून काय करायचं आहे पहा, कांदा आपल्याला कधीही रडवणार नाही. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, बाउल घ्यायचा आहे, एखादा बॉक्स घ्यायचा आहे, एम्प्टी बॉक्स घ्यायचा आहे. त्यामध्ये आपल्याला कांदे ठेवून द्यायचे आहेत. जेवढे तुम्हाला कांदे लागणार आहेत तेवढे कांदे तुम्ही घ्या आणि त्याच्यामध्ये ठेवून द्या. आता काय करायचं आहे, त्याला झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. पहा, झाकण लावून ठेवून द्यायचं आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पुढे काय करायचं आहे पहा, हा बॉक्स आहे असा फ्रीजमध्ये आपल्याला ठेवायचा आहे. 10 मिनिटं तरी किमान थंड होईपर्यंत हा बॉक्स फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. आणि जेव्हा आपल्याला कांदे कट करायचे आहेत ना, तेव्हा आपण कांदे ते 10 मिनिटांनी घ्यायचे आहेत आणि कांदे कट करायचे आहेत. पहा, तुमच्या डोळ्यात कधीही पाणी येणार नाही. त्याच्यानंतर टिप नंबर 2, पहा, आपल्याला मटकी भिजत घालताना आपली मटकी व्यवस्थित भिजत नाही. त्यानंतर मटकीला कोंब देखील व्यवस्थित येत नाही. त्यासाठी काय करायचं आहे, कशा पद्धतीने मटकी भिजवायची आहे पाहू शकता. पहा, मटकी आपल्याला घ्यायची आहे, जेवढी घ्यायची आहे तेवढी ते व्यवस्थित बाउलमध्ये ठेवायची आहे, टाकायची आहे. आणि त्यामध्ये आपल्याला एकदम हलकंसं कोमट पाणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. थंड एकदम पाणी कधीही मटकीमध्ये टाकत जाऊ नका. कोणतेही कडधान्य भिजत घालताना जास्त थंड घालत जाऊ नका, त्यामुळे व्यवस्थित शिजलं जात नाही. तर पाहू शकता, एकदम हलकंसं कोमट पाणी आपण करून इथं उरलं आहे. आणि व्यवस्थित मटकी धुवून सुद्धा एकदा घेतलेली आहे ह्याच्या अगोदर. आता ही मटकी आपल्याला कमीत कमी 5 ते 6 तास तरी आपल्याला व्यवस्थित झाकून ठेवायची आहे. त्यानंतर पाहूया, उद्या मी ह्याच्यावरती व्हिडिओ दाखवणार आहे कशा पद्धतीने आपली मटकीला कोंब आलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात उद्याचा स्किप करू नका. त्याच्यानंतरची पुढची टिप आहे, पहा, आपल्याला चपाती करताना चपाती व्यवस्थित फुगतच नाही. त्याची एक ट्रिक सांगते. पहा, आपण कणी घेताना व्यवस्थित पद्धतीने गोळा करायचा आहे. कशा पद्धतीने मी गोळा करते त्या पद्धतीने तुम्ही एकदा गोळा करून पहा. जर तुम्ही या पद्धतीने चपातीचे जर गोळे केले ना, तर तुमची चपाती रोटी एकदम फुगणार आहे. पाहू शकता, पुढे मी दाखवणार आहे कशा पद्धतीने आपल्या चपात्या फुगलेल्या आहेत. तर पहा, मी जास्त कणिक भिजवलेली सुद्धा नव्हती तरी सुद्धा आपल्या चपात्या एकदम बेट झालेल्या आहेत. पुढे तुम्हाला दाखवणार आहे. पाहू शकता, पाहून घ्या कशा पद्धतीने आपण गोळे करत आहोत. त्या पद्धतीने गोळे केले ना, पाहू शकता अशा पद्धतीने जेव्हा आपण करतो ना, तेव्हा त्यामध्ये हवा शिरली जाते आणि त्यामुळेच आपल्या चपात्या फुगण्यास मदत होते. पाहू शकता. आणि चपात्या फुगण्यासाठी आणखी काही टिप्स भरपूर आहेत. जर तुम्हाला पाहायच्या असतील, ऐकायच्या असतील कशा पद्धतीने चपात्या फुगवायच्या आहेत, तर त्यासाठी सुद्धा आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करून ठेवा. याच्यावरती व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपली चपाती मऊसूत, लुसलुशीत आणि तमकीवत फुगणारी चपाती आपण कशी बनवायची यावर व्हिडिओ नक्की बनवू. त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये सांगा, म्हणजे त्याच्यावरती व्हिडिओ बनवते. ठीक आहे, पाहू शकता, तुम्ही पाहिलं असेल कशा पद्धतीने आपण गोळे केलेले आहेत. अशाच पद्धतीने सर्व गोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. व्यवस्थित पद्धतीने पाहिलं नसेल, अजूनही बॅक जाऊन तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण गोळे केलेले आहेत. याच पद्धतीने तुम्ही गोळे कशा पण पद्धतीने लगेच गोळे घेऊन तुम्ही लाटायला सुरुवात करू नका. पहा, तुमची चपाती फुगायला एकदम 50-60% पेक्षा जास्त फरक पडणार आहे. पाहू शकता, आता चपाती आपण इथं लाटून घेणार आहेत. याच्यानंतर कशा पद्धतीने आपली चपाती फुगली आहे. एकदम कणिक 1-2 पण मिनिट भिजली नव्हती कणिक आपली, तरी सुद्धा आपली चपाती कशा पद्धतीने फुगली आहे ती तुम्हाला दाखवू शकते. पाहू शकता, कणिक जर जास्त भिजली असती ना, तर याच्यापेक्षा भरपूर आपली चपाती फुगली असती. याच्यावरती डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, आपण ह्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवूया. तुम्ही व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, पुढे देखील टिप्स सांगणार आहे. तोपर्यंत आपली कणिक भिजलेलीच नव्हती, जस्ट केली आणि बनवायला घेतली, तर त्या कणकेची आपली चपाती कशा पद्धतीने फुगलेली आहे ते तुम्ही पाहत राहा. त्यानंतरची पुढची टिप आहे, पाहू शकता, कांदा आपल्याला कट करताना आपला कांदा खूप मोठा कट केला जातो. परंतु जर तुम्हाला नाजूक असा कांदा कट करायचा असेल ना, तर तुम्ही पहा कशा पद्धतीने आपण कांदा कट करण्याची ट्रिक आहे ती. पहा, नेहमीप्रमाणे आपण कांदा कसा करतो, अगोदर उभा कट करतो, त्याच्यानंतर आडवा करून आडवा कट करतो. पण या पद्धतीने जर कांदा कट केला ना, तर पाहू शकता एकदम मोठ्या फोडी तुमच्या होतात. किती पण प्रयत्न केला तरी नाजूक असा कांदा कट केला जातच नाही. परंतु मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. या पद्धतीने तुम्ही कांदा कट केला ना, एका सेकंदात एकदम बारीक असा कांदा तुमचा चिरून
तयार होणार आहे. पाहू शकता सगळ्यात अगोदर आपल्याला आडवा कापून घ्यायचा आहे. पहा आडवा कापून घेतल्यानंतर आता सरळ करून तो उभा कापून घ्यायचा आहे. पाहू शकता एकदम नाजूक असा कांदा चिरला जातो. ही ट्रिक खूप युजफुल आहे मैत्रिणींनो आणि काही सेकंदातच ही तुमचा कांदा पूर्णपणे कट करून तयार होतो. तुम्ही नक्की वापरून पहा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. पाहू शकता तुम्ही फरक कशा पद्धतीने पुढे दाखवणार आहे. मोठा कांदा किती मोठा झाला आहे आणि छोटा कांदा आपण हवा तेवढा आपण चॉपरपेक्षा देखील बारीक आपण ह्याच्यामध्ये चिरू शकतो, ती पण एकदम शेपने. तर मैत्रिणींनो आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशाच उपयुक्त असे युजफुल टिप्स ट्रिक्स आणि हॅक्ससाठी अमेझिंग हॅक्ससाठी आपण व्हिडिओ बनवत असतो. खूप काही मोटिवेशनल टिप्स सुद्धा असतात. त्याच्यामुळे आपल्या गृहिणी फॅशन लॅब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपला हा चॅनल प्रत्येक गृहिणींसाठी प्रत्येक महिलेसाठी उपयुक्त असा ठरणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. मला माहिती आहे तुम्ही माझे व्हिडिओ आवडीने पाहता, परंतु चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र कंजूसपणा करता. हे टोटल फ्री आहे मैत्रिणींनो, त्याच्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका आणि समोरील बेल आयकॉन बटन देखील दाबा, घंटीचं बटन दाबा आणि ऑल बटन येतं ते सुद्धा दाबा, जेणेकरून आपले प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ इतर मैत्रिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका.